मागील 5 वर्षात सोलापूर शहरात चेन स्नॅचिंगच्या 142 घटना घडल्या। दुसरीकडे घरफोडीच्या 460 तर वाहन चोरीचे 1350 असे चोरीचे एकूण 2257 गुन्हे पोलिसात दाखल झाले। त्यात एकूण सुमारे 11 कोटींचा मुद्देमाल चोरीला गेला। अनेक घरे, दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने 55 ते 60% गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून केला। सोलापूर शहरात 2 लाख कुटुंबे असून शहराची लोकसंख्या 15 लाखांहून अधिक आहे। मागील 5 वर्षात शहराचा विस्तार झाला, पण नव्याने वसलेल्या नगरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत। शहराच्या गावठाण भागात देखील अशीच स्थिती आहे। त्यामुळे चोरटे अनेकदा नजर ठेवून टार्गेटची माहिती घेऊन डाव साधतात। पोलीस घटनास्थळी पोहोचतात त्यावेळी तिथे सीसीटीव्ही नाहीत किंवा तो बंद आहे असा अनुभव येतो। काही दिवसांपूर्वी सोलापुरातील सनसिटीतील एका घरात चोरी झाली होती। त्या ठिकाणी कॅमेरा होता, पण त्यात व्हिडिओ शूटिंगच होत नव्हते। 2 दिवसांपूर्वी बाळे परिसरातील सुरवसे नगरात बंद बंगल्यात चोरी झाली। तिथे कॅमेराच नव्हता। त्या घरासमोर दुसऱ्याच्या घरात कॅमेरा होता, पण तो सुरू नव्हता। अशा वेळी पोलिसांनी खबऱ्याची मदत घेतली आणि चोरट्यांना शोधून काढले। खबरेच पोलिसांसाठी सीसीटीव्हीचे काम करतात। सोलापूर शहरातील गुन्ह्यांचा, विशेषतः चोरी, घरफोडीचा तपास करताना घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे दिसत नाहीत। बंगला लाखोंचा असतो, बंगल्यातील ऐवज देखील लाखोंचा, मात्र काही हजारांचा सीसीटीव्ही नसतो, तर काही ठिकाणी असलेले सीसीटीव्ही बंद असतात किंवा त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नसते। स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने सीसीटीव्ही लावणे आवश्यक असल्याचे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले।